जेवण का नाही आलं अजून? अरे मरणाची भूक लागली. माझी बी तीच गत आहे. तेरे वास्तेच थांबलो मी बी. गोदक का बी नाही आली अजून? काल रात्री बी म्हणावं तसं जेवण गेलं आणि आता पोटात कावळ्यांची काव काव. ते सगळं सोड. मला एक सांग, काल रात्रीची काय भानगड आहे? अरे खरंच काय नाही. बघ फसवू नको, खरं ते सांग. बरं ते गाडी इथंच राहू दे, तू निघ. जेवढं सांगितलं तेवढं करायचं, निघ. वहिनी साहेब नमस्कार. वहिनी तुम्ही? गोदक का कुठे आहे? का आम्ही आलेला आवडलं नाही वाटतं? हो तसं काय नाही. असू द्या. राणा भाऊजी, अहो गोदाक्कांचं वय झालंय आता. त्यांना जरा आराम करू द्या की. आणि सारखं सारखं कशाला बरं त्यांना त्रास द्यायचा? म्हणून आम्ही स्वतः आलोय तुमच्यासाठी जेवण घेऊन. चला जेवून घ्या. एवढ्या उन्हाचा कशाला तुम्ही उगा त्रास करून घ्यायचा? राणा भाऊजी, खरंच सांगतो, तुम्हाला काय ते आमची काळजी आहे बघा. अहो गोदाक्कांना फक्त एकदा म्हणलं आम्ही, आज आम्ही डबा घेऊन जातो की लगेच सोपवलंच बघा आमच्या हातात. अहो तसं नव्हं, आम्हाला बी काळजी आहे आपल्या माणसांची. म्हणून आम्ही स्वतः तुमच्यासाठी जेवण घेऊन आलो. आणि आपल्या माणसांसाठी 10 वेळा त्रास घ्यायची तयारी आहे आमची. बरं का तू पण जेवणार? नको, माझं एक काम आहे. जा मग. राणा भाऊजी चला. चला. राणा भाऊजी, खरं तर आम्हाला काल रात्रीच्या इशाबद्दल जरा बोलायचं होतं. काल रात्री काय? आमचे हे काल रात्री कुठं होते आम्हाला काहीच माहित नाही. पण तुम्ही एवढ्या काळजीने त्यांना घरी घेऊन आलासा, लय उपकार झालं बघा. वहिनी, उपकाराचं काय म्हणताय? ते माझं कर्तव्य आहे. राणा भाऊजी, अहो काय झालं? कुणी येणार आहे का? नाही नाही, असं कावरं बावरं होऊन इकडे तिकडे बघतायसा म्हणून विचारतोय. छे, नाही नाही. बरं असू द्या, तुम्ही जेवा बरं पोटभर. पाठक बाई आल्या का काय? राणा भाऊजी, तुमचं लक्षच नाही. अहो काय झालं? नाही हे बघ हे. हा अहो मगापासून मला छुन छुन असा आवाज येतोय. तुम्हाला पण येतोय काय?
याचा आवाज कसा आहे? ही तुमच्याकडे कसं आहे? का अजून कुणाकडे हाय काय? घ्या घ्या, पोटभर जेवा हा? तुमचं काही लक्षच नाहीये बाबा जेवणाकडं. पण राणा भाऊजी, कसं वाटलं हो ब्रेसलेट? छान आहे ना व? सध्या फॅशन आहे, ट्रेंड मध्ये आहे म्हण. आजच घेतलं सोनाराकडनं. खरं तर तुमच्यासाठी पण एक घेणारच होतो, पण लेडीज ब्रेसलेट आहे आणि तुम्हाला तर कुणी अशी मैत्रीण बी नाही जिला गिफ्ट द्यावं. हाय काय कुणी अशी मैत्रीण? हळू हळू हळू, लईच ठसका लागतोय तुम्हासनी. नाही, ते जेवण लई तिखट आहे ना व, म्हणून. झालंय ना व? अहो गोदाकांना काही कळतच नाही बघा. 10 वेळा सांगितलं राणा भाऊजींसाठी तिखट जेवण बनवू नका. अहो माणसं जेवणार आहेत, जनावर नाही. त्या ऐकतच नाही. आता उद्यापासून आम्ही एक काम करतो, आम्ही स्वतः तुमच्यासाठी जेवण बनवतो. आता काहीतरी गोड खायला पाहिजे. शाळेत जाऊया. शाळेत? अहो तसं नाही, म्हणजे गोड खायला घरीच जायचंय म्हणा, पण त्याआधी शाळेत आमचं एक काम आहे, तर ते करू आणि मग घरी जाऊ. नाही नको, मी शाळेत कशाला? त्या शहराकडनं आलेल्या मास्तरीन बाईंना भेटायला. वहिनी, तसं काय बी नाही. तसंच आहे राणा भाऊजी. अहो चला. वहिनींना कळलं का काय रात्रीचं? बोमला. राणा भाऊजी, अहो चला की. ड्रायव्हरला आम्ही पाठवून दिलंय. तुम्ही जर आमच्या बरोबर नाही आलात तर शाळेपर्यंत उन्हातानाचा आमचा आम्ही चालत जाऊ बघा. नाही, चला चला. बरकत, राणा भाऊजींना घेऊन आम्ही शाळेत चाललोय. तू मळ्याकडे लक्ष दे. हा चला. आज काय रानाचं खरं नाही. अंजली भाई, आणखी काय काय ऐकायला लावणार आहात तुम्ही मला? मला एक सांगा, काय करून ठेवलं तुम्ही काल? माझ्या डोक्याला ताप झालाय. कालचं काय? तुम्ही काल वर्गातल्या मुलांना अवांतर वाचनासाठी 5-5 पुस्तकं आणायला सांगितली होती की नाही? हो सांगितलं होतं. हो, पण कशाला? तो प्रकाश पाटील काल रात्री 12 वाजता त्याचे आई वडील माझ्या घरी आले होते. त्या मुलांना पुस्तकांसाठी हट्ट धरला म्हणून. या कोण नवीन बाई आल्या ज्या माझ्या खिशाला कात्री लावतायत असं म्हणत होते ते. अच्छा ते होय, मला वाटलं. तुम्हाला काय वाटलं? काय वहिनी साहेब आली ती. वहिनी साहेब म्हणजे वहिनी साहेबांपर्यंत तक्रार केली की काय? डिग्री वाला भाई, तुम्ही ना मला एक दिवस. चल रे, आपण त्या पोरांना गोळा करू आणि स्वागत गीताची तयारी करू. चल 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 चल.
नमस्कार वहिनी साहेब. बसा बसा ना, बसा ना राणा दादा. ए म्हणा स्वागत गीत. काय तुम्ही बसा ना, बसा बसा. वहिनी साहेब, आज अचानक आपण शाळेत. होय, खर तर आज यांच्यामुळे आम्ही इथं आलो. यांनी जी कृती केलीये त्या कृतीमुळे खर तर आमचं पाय आज तुमच्या शाळेकडे वळलं बघा. नाही वहिनी साहेब, हा मी आता तेच ओरडत होतो यांना की तुमच्या शहरातल्या शाळा वेगळ्या आणि आमच्या गावातल्या वेगळ्या, पण या परस्पर काहीतरी शहाणपणा करतात आणि मग तेच तेच म्हणतोय आम्ही. जरा या बाईंकडनं तुम्ही बी शांतपणा शिका. आओ, काय तुमचं नाव? अंजली पाठक ना? लय हुशार बाई आहेत या. जरा शांतपणा शिका यांच्याकडनं. शाळेसाठी कॅम्प्युटर आणला. तुम्हाला सुचलं का असं काय करायचं? नाही म्हणजे हा म्हणजे माझ्या मार्गदर्शनाखालीच होत आहेत या चांगल्या चांगल्या गोष्टी. असू द्या असू द्या. म्हणूनच आम्ही ठरवलंय, आम्ही सुद्धा 4 कॅम्प्युटर या शाळेला भेट देणार. महाजन मास्तर, हा वहिनी साहेब. आणखी एक महत्वाची गोष्ट आहे. आमच्या स्वर्गीय सासूबाई म्हणजे राणा भाऊजींच्या मातोश्री कैलासवासी लताबाई गायकवाड यांच्या नावानं आम्ही 5,000 रुपयाची स्कॉलरशिप सुरू करणार आहे. तवा तुम्ही शोधा एखादा हुशार विद्यार्थी. ते म्हणजे महाजन मास्तर, हा वहिनी साहेब. अहो स्कॉलरशिप द्यायची, हिरापत वाटायची नाही. हा तर अंजली पाठक बाई, तुम्ही निवडा एखादा चांगला विद्यार्थी स्कॉलरशिप साठी. महाजन मास्तर, ही स्पेशल ड्युटी आम्ही या हुशार बाईंना देतो. चालतंय ना? समद्या इशात एकदम हुशार पोरगा कवा पोरगी पाहिजे. राणा भाऊजींच्या नजरेखाली व्हील सिलेक्शन. ते स्वतः जातीनं लक्ष घालतील या समद्यामध्ये. नाही नंतर परत काय घोळ व्हाया न ग. आणि तसं बी आम्हा राजकारण्यांवर विरोधकांचा डोळाच असतो या म्हणा. तसं तुमच्या चांगुलपणावर आम्हाला काही शंका नाही म्हणा, पण तरी बी राणा भाऊजींना घ्या सोबत या कामात. काय राणा भाऊजी, कराल नव सोबत यांना? हा चालतंय की. चांगलंय. थँक्यू. थँक्यू काय? अहो गायकवाड घराण्याच्या एकुलत्या एक सुनबाई होत आम्ही. कर्तव्य आहे आमचं ते. अरे वा. हे ब्रेसलेट तुमच्याकडे बी आहे? घ्या. म्हणजे मी सुटलो. आपला समजा यावर संपला. आता यापुढे कधी बी भेटणार नाही.
हे बघा, आमच्याकडं बी तसंच आहे. आजच घेतलं सोनाराकडनं. नाही पण तुम्हाला जास्त छान दिसतंय. कुठून घेतलं? कितीला घेतलं? गिफ्ट आहे होय? आम्ही बी विसरलोच. गिफ्ट मिळालेल्या वस्तूची किंमत विचारत नसते. सॉरी. तुम्ही साखी घेतली नाहीत तर मला वाटेल की तुमचा माझ्यावरचा राग गेला नाही. सॉरी. थँक्यू. वहिनी, जायचं काय? होय, झालंय आमचं काम. निघूया. तुम्ही व्हा पुढे, आम्ही आलो. हा. चला येतो आम्ही. ते कामाचं लक्षात असू द्या. राणा, घोळ होता होता वाचला आज. नाही तर काय खरं नव्हतं. मला वाटलं होतं वहिनी बाईंसमोर उभं करून ते चाकरीचं काय काढते की काय. एकतर अंजली बाईंसमोर उभं राहिल्यावर टरकायला होतं. बाण बरोबर निशाण्यावर बसला. कसा भेदरलाय यो बैल. दोघांची बी तोंड बघण्यासारखी झाली होती. रंगे हात पकडले गेले असं वाटत होतं. नशीब चांगलं म्हणून वाचलो. पाठकबाईंना मी साखळी दिले हे वहिनींना कळालं नाही. एक बरं झालं. समद कळलंय आता. खरी मजा तर आजपासून सुरू होणार आहे. अशीच हुल देत राहायची. डोंगराच्या कड्यापतूर न्यायचं पण ढकलायचं नाही. नुसतं घाबरवायचं आणि मजा बघायची.